हॅलो. आजपासून सेफ्टी वीक सुरू झाला आहे. वेलकम बॅक टू माय इंटर्न सिरीज. घरातून येताना ना मी केटल घेऊन आले, कारण हॉस्टेल लाईफमध्ये चाय आणि मॅगीसाठी हे लिटरली लाईफ सेवर आहे. एकाच गोष्टीने मल्टिपल कामं डन होतात. आज होती सकाळची शिफ्ट, या सुंदर नजाऱ्यांसोबत ऑफिसला पोचले. सकाळी फॅक्टरीचा एन्व्हायरमेंट खूप एनर्जेटिक असतो आणि आता सेफ्टी वीक पण सुरू झाला आहे, म्हणून आम्हाला स्पेशल बॅच पण दिले होते. मग ऑफिसमध्ये आले आणि स्लीपर एक्सचेंज केले, कारण हे जे सेफ्टी शूज आहेत ना, लिटरली 1-1 किलोचे असतात आणि माझी रूम ऑफिसपासून 900 मीटरवर आहे. रोज ते घेऊन चालणं म्हणजे जिम वर्कआउटसारखंच, म्हणून मी ऑफिसमध्ये येऊनच चेंज करते. देन फॅक्टरीमध्ये गेले, प्रोडक्शन राऊंड घेतला आणि टास्क कंप्लीट केली. पण एक गोष्ट सांगते, प्रोडक्शन इंजिनियर असणं सोपं बिलकुल नाही आहे. मशीन बंद पडली तर सगळ्यांच्या नजरा तुमच्यावर असतात. प्रोडक्शन टार्गेट कंप्लीट झालं पाहिजे, क्वालिटी मेंटेन झाली पाहिजे, सेफ्टी फॉलो केली पाहिजे आणि त्यात वर्करसोबत कोऑर्डिनेशन असणं खूप गरजेचं असतं. कधी कधी असं होतं की एक स्मॉल फॉल्टमुळे फुल प्रोडक्शन लाईन थांबते आणि ते ट्रबल शूट करायला लिटरली फुल ब्रेन डॅमेज होतो माहिती आहे. लंचनंतर मी MC रूममध्ये गेले आणि इलेक्ट्रिक पॅनलची सेटिंग आणि पॅरामीटर चेक केले. इथे सगळी प्रोसेस रिअल टाईम मॉनिटरिंगवर चालते. एक छोटी सेटिंग चेंज झाली तरी आउटपुटवर डायरेक्ट इफेक्ट पडतो. हो, प्रोडक्शन इंजिनियरची लाईफ आउटसाईड सिम्पल दिसते, पण इनसाईड खूप रिस्पॉन्सिबिलिटी आणि प्रेशर असतो. बट होनेस्टली रोज काहीतरी नवीन शिकायला मिळतं आणि तेच या जॉबसाठी बेस्ट पार्ट आहे. ओके, बाय. भेटू नेक्स्ट पार्टमध्ये.